हाय, मी नीलम. आज आमच्या मैत्रीचे मुक्तांगणमध्ये सुरेश खांडेकर सर आलेले आहेत की ज्यांनी खूप नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. त्याच्या पण आता जर लिस्ट सांगत बसलो तर ती एवढी मोठी होईल, त्यामुळे मी एका शब्दात हेच सांगते की नॅशनल इंटरनॅशनल बरीच अवॉर्ड्स मिळवलेले आहेत आणि ते काउन्सिलर आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट म्हणून काम करतात. तर त्यांचा आजचा इतका सुंदर विषय आहे की मनाची मशागत, अभंग आणि त्याचं निरूपण. तर तुकाराम महाराजांचे अभंग आपणा सर्वांना माहिती आहेतच, पण ते सोप्या पद्धतीने अगदी सरळ भाषेमध्ये आणि ते आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसे अंगीकृत करावेत याबद्दल आपण सरांचं ऐकूया. प्रेरक असं हे एकमेव कारण आहे. सॉरो रिमाइंडर्स अस टू गॉड. कार्लाइल नावाचा एक विचारवंत आहे, त्यांनी पण त्या अमेरिकेमधल्या माणसानं पण हे लिहून ठेवले की सॉरो रिमाइंडर्स अस टू गॉड. दुःखातून देवाकडे जाणाऱ्यांची संख्या पण खूप आहे. आजारी पडलं, अंबाबाई देवळात गर्दी. परीक्षा जवळ आली, देवळात गर्दी. ज्योतिबाला खेटे घालणारे पण अनेक लोक आहेत. याचा फायदा दुर्दैवानं ही बंधू मंडळी घेतात. मुळात संसारी राहायचं म्हटलं की सुख दुःखाच्या लाटा येणारच. सुरुवातीला आपण पहिला उल्लेख केला होता, त्या लाटा येणारच. ते स्वीकारण्यासाठी तुकारामी अजून एका अभंगामधून आपल्याला मार्गदर्शन करतात. सुख पाहता जवा पाड, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाड, दुःख पर्वता एवढे. हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सुख एवढंच आहे, दुःख पर्वता एवढे असा उल्लेख केला त्यांनी. आपण त्याला सकारात्मक दृष्टीने, आपण दरवेळेला माइंडफुलनेस, आपण सगळे त्याचे साधक आहोत माइंडफुलनेसचे, तर हा सकारात्मक वृत्तीनं जर आपण ते स्वीकारलं आणि सकारात्मक भाव ठेवून आनंदी होण्यासाठी विविध कार्यशाळा, क्लब, सेमिनार, हॅपी थॉट्स, श्री श्री रविशंकर असे अनेक उपाय आत्ताच्या युगात आपण करतोय. 400 वर्षापूर्वी तुकोबांनी याचं अधिष्ठान मांडून ठेवलेलं आहे तुम्हा आम्हा सर्वांसाठी. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. बघा तुम्ही, आनंदाचा डोह असेल तरच आनंदाचे तरंग येणार आहेत, आणि आनंदाचे अंग असेल तरच आनंदाचा प्रवास सुरू राहणार आहे. आनंदी राहण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला मार्गदर्शन करतात. बघा तुम्ही, जीवनाच्या अनेक पैलूमध्ये तुकोबारायांनी विचार करून सोप्या भाषेमध्ये ही सगळी अभंगवाणी आपल्या पुढे अशी मांडली आहे. संत एवढं सुंदर लिहिणारा, पण त्याचं अंतकरण एवढं मृदू होतं, लोण्यासारखं होतं की ते कळवळा यायचं, लोण्यासारखं ते द्रवायचं. त्यांना परपीडा आपली वाटते, परोपकार ते पुण्य, परपीडा पाप. हे जो जाणतो तो खरा संत आणि साधू. तुकारामांच्या पुढच्या एका अभंगामध्ये आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हे सगळे आपण ऐकलेले आहे लहानपणापासून. आजही आपण आवडीनं ऐकतो, आजही आपण आवडीनं त्याच्यावरती चर्चा करतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. दया तिचे नाव, युतीचे पालन, आणिक निर्दालन कंटकाचे. कंटक म्हणजे काटे. मार्गावर जे काटे पडलेले आहेत त्या काट्यांचं निर्दालन जर केलं, काटे काढून टाकले, तर माझ्या मागणं येणारे जे लोक आहेत, ते त्यांनी भक्त शब्द कधी वापरले नाही, माझ्या मागणं येणारे जे भाविक आहेत, त्यांच्या कुणाच्या पायाला काटा टोचू नये. केवढं विशाल विचार आहे, केवढं उदार अंतःकरण आहे बघा. यामध्ये दया पण आहे आणि कंटकांचं निर्मूलन. कंटक हा दोन्ही अर्थात वापरलाय. समाज कंटक पण आहे, भोंदू लोक आहेत त्यांना पण कंटक शब्द वापरलाय. जे टोचतात ते कंटक, त्यांचं निर्दालन असाही ह्याच्यामध्ये अर्थ आहे. आणि सर्वात शेवटी निसर्गवादी. आज ओझोनची मात्रा हळूहळू कमी होते. COOP आता परिषद चालू आहे, ती आता संपली परवा. जगभरात त्यामुळे चिंता वाढली. पर्यावरणवादी विचारवंत
झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा, वनराई करा असा मार्ग आता सगळेच सांगतायत. जगभरात आपण नेहमी रोज पेपरला वाचतोय. तुकोबांनी याचा विचार केलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, तीही सुस्वरे आळविती. आकाश मंडप पृथ्वी असं केवढं मोठा विचार आहे. आकाश मंडप, केवढा मोठा आकाश, ते माझं मंडप आहे. पृथ्वी आसन तेथे माझे मन क्रीडा करी. खूप छान पद्धतीनं तुकारामांचं चरित्र हे वर्षानुवर्ष ऐकलं तरी सुद्धा न संपणार आहे. त्यांचे विचार अजून 400 नाही, अजून 1000 वर्ष जरी गेली तरी तुकारामांचे विचार हे अभंग आहेत. आपण खूप लोक म्हणतात की हे आउटडेटेड आहे, पण ह्याची कुठलीही गोष्ट आउटडेटेड नाही. आजही आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या तुकोबारायांनी त्या काळात घेऊन ठेवल्यात. फक्त आपण ते अभंग वाचावे, त्यातून बोध घ्यावा आणि आपल्या आयुष्याला लागू असलेल्या गोष्टीमध्ये ते वापरत जावं. जी गोष्ट आपण वापरतो ती उपयुक्त ठरते. खूप छान, धन्यवाद. कदाचित त्यांच्या विश्वासात म्हणून तुका झाला आकाशा एवढा असा सुंदर शब्द त्यांनीच वापरलेला आहे. किती साधं सोपं, पण काही शब्दांचे अर्थ मुद्दाम लिहून घ्यायचे होते, काही डिक्शनरी बघितले, काही नेटवर बघितले. हे सगळं वाङ्मय रोज वाचावं आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नुसतेच अभंग वाचू नयेत, तर ते वाचून त्याचा अर्थ जाणून घ्या, त्याचा आनंद घ्या आणि ते रोजच्या व्यवहारात आपल्याला कुठं कसे वापरता येतील हे संपूर्ण मार्गदर्शन तुकोबांच्या समग्र वाङ्मयामध्ये. खूप छान अभंग आहेत. खूप बोलावं तितकं कमी आहे, पण आज एवढ्या पुरते हे सगळं मी थांबवतो. एक दुसरा पाठ आपण सुरू करूया, मेडिटेशन. येणार आहे ना, मी सांगितलं चालू करा. अरे मैत्रीचे मुक्तांगणमध्ये आपले सुरेश खांडेकर सर आपल्याला आज त्यांनी जो विषय घेतलेला आहे त्याचं नावच इतकं सुंदर आहे की मनाची मशागत आणि तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचं निरूपण. तर हे जे हा शब्दच इतका मनाला भावून गेला ना की मनासंबंधी सगळे सांगतात, पण मनाची मशागत म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही, आणि जे सांगितलेलं आहे ते सगळे श्लोक ते समजायला खरोखर अवघड आहेत. पण आता सरांच्याकडून ऐकताना असं काही कुठं वाटलं नाही आहे की हे अवघड आहे. त्यांनी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्याला अगदी सहज आपण रोजच्या जीवनामध्ये त्याचा कसा वापर करून ते आपल्याला त्याचा उपयोग करून घेऊ शकू हे इतक्या छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि सरांचं आपल्याला नेहमीच असं छान मार्गदर्शन मिळतं, तसंच आजही मी आलेलं आहे आणि इथून पुढेही सर आमच्याबरोबर कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा हीच आमची इच्छा.